Good morning to all. So today we will discuss about objectives of bioinformatics. Okay, in last lecture we have covered what is meant by bioinformatics, what are the scope of bioinformatics. Okay, what are the different type of need need of bioinformatics. Okay, and what are the goals of bioinformatics. Okay, so in this lecture we are going to discuss about what are the objectives of bioinformatics. So in first objective is the data management or data storage. Okay, पहिला ऑब्जेक्टिव्ह काय आहे, डाटा मॅनेजमेंट किंवा डाटा स्टोरेज करणे. सो डाटा ॲज द नेम सजेस्ट, डाटा मॅनेजमेंट किंवा डाटा स्टोरेज विच टाईप ऑफ डाटा, दॅट इज मेनली बायोलॉजिकल डाटा. बायोलॉजिकल डाटा म्हणजे काय नेमकं, की जे मायक्रोमॉलिक्युलर डाटा आहे, आयदर प्रोटीन असेल, DNA असेल, RNAचं इन्फॉर्मेशन असेल. ओके, त्याचं जे सिक्वेन्स आहे, अमायनो ॲसिडचं सिक्वेन्स, एखादं सपोज someone is going to स्टडी ऑन प्रोटीन स्ट्रक्चर. ओके, मग ते काय रिसर्च करेल, तो अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स काय आहे त्याचा, थ्री डी स्ट्रक्चर काय आहे त्याचं, सेकंडरी स्ट्रक्चर कसं आहे, टर्शरी स्ट्रक्चर कसं आहे, हे सगळं प्रोटीनचं जे सिक्वेन्स आहे, DNAचं सिक्वेन्स जे आहे. ओके, हे सगळं बायोलॉजिकल डाटा म्हणजे त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचं बायोलॉजिकल डाटा. ओके, फॉर इझी ॲसेस ॲडिशन अँड मॉडिफिकेशन. इझी ॲसेस म्हणजे काय, की एखादं बायोलॉजिकल डाटा असेल ऑलरेडी, ज्याने पर्टिक्युलर एखाद्या प्रोटीनवरती काम केले. फॉर एक्झाम्पल हिमोग्लोबिन प्रोटीनवरती ऑलरेडी लोकांनी काम केलेलं आहे, पण फर्दर त्याच्यावरती एखाद्याला परत त्याचं जर 3D स्ट्रक्चर जर त्याच्यावरती डेव्हलप करायचं असेल त्याला, तर त्याचं पहिल्यांदा ज्यांनी ऑलरेडी रिसर्च केलं आहे त्याचं स्ट्रक्चर जर पाहिजे असेल कोणाला, तर ते ॲसेस व्हावं इझिली. हे फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह असतो बायोइन्फॉर्मॅटिक्स, म्हणजे ते इझिली ॲसेस व्हावं दुसऱ्यांसाठी, म्हणून ते डाटा, बायोलॉजिकल डाटा जे आहे ते स्टोअर करून ठेवणे. ओके, सपोज आता हे फर्दर रिसर्च केल्यानंतर ते जे डाटा आहे ते ॲड होईल त्याच्यामध्ये. फर्दर रिसर्च केल्यानंतर जे डाटा आहे ते ॲडिशन, आणि ते काय होईल, आणि थोडंफार मॉडिफाय केलं असेल त्याच्यामध्ये, काय नवीन रिसर्च, त्याला नवीन काही सापडलं असेल त्याच्यामध्ये, तर तो ही ऑर शी कॅन मॉडिफाय दॅट पर्टिक्युलर डाटा. ओके, सो फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे, फॉर इझी ॲसेस, ॲडिशन अँड मॉडिफिकेशन. So data management, data storage is very important. So this is the first objectives of bioinformatics. Okay, so second objective काय आहे, सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे डाटा ॲनालिसिस. ओके, डाटा ॲनालिसिस काय कशासाठी करायचं, सो डेव्हलप टूल्स. ओके, डाटा ॲनालिसिस काय करायचं, टूल्स, असे काही टूल्स वापरायचे, सॉफ्टवेअर असेल. ओके, डिफरंट टाईप ऑफ सॉफ्टवेअर आहे. ओके, फायलोजेनेटिक ॲनालिसिस वगैरे, आपण ज्या मेगा 6 वगैरे आपण जे सॉफ्टवेअर यूज करतो. ओके, सर ते असे काही डिफरंट टाईप ऑफ टूल्स किंवा रिसोर्सेस, ओके, यूज करून दॅट हेल्प इन अनालिसिस ऑफ डाटा जनरेटेड. ओके, ऑलरेडी जे डाटा जनरेट लोकांनी केलेलं आहे त्याचं डाटा काय करायचं, ॲनालाइज करायचं आणि फर्दर त्याच्यावरती रिसर्च करायचं. सो डिफरंट टाईप ऑफ वी कॅन यूज डिफरंट टाईप ऑफ अल्गोरिदम्स. ओके, वेगवेगळ्या टाईपचे अल्गोरिदम आपण लास्ट लेक्चरमध्ये एक प्रॅक्टिकल बघितलं ब्लास्टचं. त्यामध्ये पी ब्लास्ट म्हणजे काय, एन ब्लास्ट म्हणजे काय, हे आपण त्या ठिकाणी डिस्कस केलं. ओके, आपण ॲक्च्युअल प्रॅक्टिकल केलं. सो त्या ठिकाणी आपण कुठला अल्गोरिदम वापरला होता, ब्लास्ट. आपण म्हणजे बेसिक लोकल अलाइनमेंट सर्च टूल, हे आपण काय वापरलं होतं, अल्गोरिदम वापरलं होतं. त्यानंतर फास्टा सिक्वेन्स आपण त्या ठिकाणी यूज केला होता. ओके, प्रोटीनचा सुद्धा फास्टा सिक्वेन्स आपण यूज केला होता, आणि एन ब्लास्ट करत असताना न्यूक्लियोटाइडचा फास्टेस्ट फॉर्मॅटमध्ये असणारा सिक्वेन्स आपण त्या ठिकाणी यूज केला होता. So such type of algorithm we can use for the data analysis. Okay, then we can also do sequence alignment of either DNA, protein. Okay, then we can also search for sequence similarity. What are the similar sequence? Okay, what are the different what is the similarity in between when we compare two or more different type of sequences, either it may be protein or it may be DNA. So what we can find in that sequence is what are the similarity between these two sequences or these three sequences. ओके, तर त्याच्यामध्ये सिमिलरिटी काय आहे हे आपण सर्च करू शकतो. अँड होमोलॉजी सर्चेस, होमोलॉजीसुद्धा त्याच्यामध्ये काय काय होमोलॉगस आहे सिक्वेन्स, प्रत्येक व्हेन वी कम्पेअर दॅट सिक्वेन्स वी कॅन ऑल्सो सर्च फॉर होमोलॉजी. होमोलॉगस सिक्वेन्स काय आहे त्याच्यामध्ये, किती होमोलॉगस आहे त्यामध्ये. ओके, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी डाटा ॲनालिसिसमध्ये करू शकतो. त्यानंतर थर्ड आहे डाटा इंटरप्रिटेशन. ओके, डाटा इंटरप्रिटेशन म्हणजे काय, वन्स वी अनालाइज द डाटा, सो वी कॅन मेक कन्क्लुजन्स
त्याच्यामध्ये त्यावरती आपण इंटरप्रिटेशन करू शकतो, त्यावरती एक कन्क्लुजन आपण मांडू शकतो. टू पुट फॉर द रिझल्ट ऑफ डाटा अनालिसिस इन अ सिम्प्लिफाईड मॅनर. आपण त्यावरती रिझल्ट लिहू शकतो. सगळं एक्सपेरिमेंट केल्यानंतर, अनालाइज केल्यानंतर आपण त्याच्यावरती रिझल्ट म्हणजे कन्क्लुजन जे आपण म्हणतो, ओके, तसं आपण इंटरप्रिटेशन त्यावरती लिहू शकतो. दॅट इज युनिव्हर्सली अंडरस्टूड अँड एक्सेप्टेड. ओके, सो रिझल्ट कंपॅरिझन युझिंग इन्फॉर्मेशन नेटवर्क सिस्टीम. ओके, आपण काय करू शकतो, रिझल्ट कम्पेअर करू शकतो इन्फॉर्मेशन नेटवर्क सिस्टीमनुसार. सो नेक्स्ट पॉईंट इज दी व्हॉट आर द डिफरंट टाईप ऑफ डाटाबेसेस. डाटाबेसेस कुठले कुठले आहेत, तर पहिला आहे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. ओके, डाटाबेसेसमध्ये पहिला सिक्वेन्स आहे न्यूक्लियोटाइड, म्हणजे त्याच्यामध्ये आपण DNA, RNA, न्यूक्लियोटाइड हे सगळे सिक्वेन्स आपण त्यामध्ये स्टडी करू शकतो. सेकंड आहे प्रोटीन सिक्वेन्स. ओके, प्रोटीन सिक्वेन्स, सो त्याच्यामध्ये डिफरंट टाईप ऑफ प्रोटीन्स, ओके, फ्रॉम द ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, जेवढे बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामधलं प्रोटीनचे स्ट्रक्चर आत्तापर्यंत रिसर्च केलेलं, ओके, ॲसेस करण्यासाठी ते आपण यूज करू शकतो, त्या डाटा ॲनालिसिस करू शकतो डाटाबेसेस. नंतर प्रोटीन सिक्वेन्स पॅटर्न ऑर मोटिव्ह. दीज आर द स्ट्रक्चर ऑफ टाईप ऑफ प्रोटीन. पॅटर्न किंवा मोटिव्ह हे काय आहे, फॉर एक्झाम्पल प्रायमरी स्ट्रक्चर आहे प्रोटीनचा, सेकंडरी स्ट्रक्चर आहे. ओके, मोटिव्ह इज द सेकंडरी मॉडिफाईड सेकंडरी स्ट्रक्चर. ओके, सुपर सेकंडरी स्ट्रक्चर असू दे, त्यानंतर टर्शरी स्ट्रक्चर, असे प्रोटीनचं काय आहे डिफरंट टाईप ऑफ स्ट्रक्चर आहेत. हे सुद्धा पॅटर्न किंवा मोटिव्ह हे काय आहे प्रोटीनचं एक स्ट्रक्चर आहे. ओके, सो ते आपण डाटाबेस यूज करू शकतो. देन मॅक्रोमॉलिक्युलर 3D स्ट्रक्चर. ओके, डिफरंट टाईप ऑफ टूल्स यूज करून आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी डाटा ॲनालिसिस करू शकतो. 3D स्ट्रक्चर त्याचं बघू शकतो. एखादा प्रोटीन तो ॲक्च्युअली लिव्हिंग सेलमध्ये कसं दिसतो, त्याचं 3D स्ट्रक्चर कसं असतो, हे आपण यूज करू शकतो डाटा ॲनालिसिससाठी डाटाबेस म्हणून. नंतर जीन एक्सप्रेशन डाटा. जीन एक्सप्रेशन डाटा म्हणजे एक पर्टिक्युलर जीन आहे, ओके, तर तो त्याच्यापासून कुठल्या टाईपचं प्रोटीन बनतो, ओके, आणि तो किती डाल्टनचं प्रोटीन आहे, ओके, त्याचं लेंथ किती आहे. जीन एक्सप्रेशन. जीन, व्हॉट इज मीन बाय जीन. जीन इज अ फंक्शनल पार्ट ऑफ DNA की ज्याच्यापासून प्रोटीन तयार होतं, म्हणजे त्याच्यापासून प्रोटीन तयार होतं, त्याला म्हणायचं जीन एक्सप्रेशन. म्हणजे ते जीन एक्सप्रेस झाल्यानंतर त्याच्यापासून प्रोटीन तयार होतं. मग अशा जीन एक्सप्रेशनचं डाटा आपण यूज करू शकतो. ओके, हे सुद्धा डाटाबेसेस आहे. नेक्स्ट आहे मेटाबॉलिक पाथवे. ओके, व्हॉट इज मेटाबॉलिक. मेटाबॉलिक मीन्स ॲनाबॉलिक अँड कॅटाबॉलिक बोथ. दॅट इज मेटाबॉलिक. दोन्हीला प्रोसेसला म्हणायचं, ॲनाबॉलिक प्रोसेस आणि मेटाबॉलिक प्रोसेस. ओके, ॲनाबॉलिकमध्ये काय होतं, सिंथेसिस होते पाथवे. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज सिंथेसिस होत असेल, ओके, त्याला म्हणायचं ॲनाबॉलिक. कॅटाबॉलिकमध्ये ब्रेकडाऊन, फॉर एक्झाम्पल लिपिडपासून फॅटी ॲसिड्स, ओके, तयार होत असणार. त्यानंतर प्रोटीनचं ब्रेकडाऊन झालं की अमायनो ॲसिड तयार होणार. कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन झालं की त्याच्यापासून सिम्पल मॉलिक्युल्स ग्लुकोज, ओके, फ्रुक्टोज हे मॉलिक्युल तयार होत असेल सिम्पल, ओके, त्याला म्हणायचं कॅटाबॉलिक प्रोसेस. म्हणजे सिंथेसिस आणि ब्रेकडाऊन ह्या सगळ्यांचं, म्हणजे कॅटाबॉलिक आणि ॲनाबॉलिक ह्या सगळ्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, मेटाबॉलिक प्रोसेस. आता हे डिफरंट मेटाबॉलिक पाथवेमधले सुद्धा डिफरंट टाईप ऑफ एन्झाईम्स जे असतील, डिफरंट टाईपचे प्रोटीन्स असतील, त्यांचं डाटाबेसेस हे आपण यूज करू शकतो बायोइन्फॉर्मॅटिक्समध्ये. ओके, सो दीज आर द डिफरंट टाईप ऑफ डाटाबेसेस. कुठले कुठले, न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स, प्रोटीन सिक्वेन्स आहेत. आपण वी कॅन यूज प्रोटीन सिक्वेन्स पॅटर्न ऑर मोटिव्ह. ओके, मॅक्रोमॉलिक्युलर 3D स्ट्रक्चर, जीन एक्सप्रेशन डाटा, अँड 6th one is the metabolic pathway. Okay, these are the different type of databases. Okay, so next, आता टाईप ऑफ डाटाबेसेस इन बायोइन्फॉर्मॅटिक्स. ओके, आता डिफरंट टाईपचे डाटाबेसेस आपण बघितलं. त्यामध्ये पहिला आपण बघूया सिक्वेन्स डाटाबेस. ओके, सिक्वेन्स डाटाबेस म्हणजे काय. ओके, सो सिक्वेन्स डाटाबेस इज अ कॉमन डाटाबेस used in bioinformatics in relation with sequence of nucleotide, gene, nucleic acid, amino acid, etc. ओके, हे सगळे काय आहेत, हे सिक्वेन्स आहेत. न्यूक्लियोटाइडचं सिक्वेन्स असेल की ज्याच्यामध्ये सगळे तुमचं जे न्यूक्लियोटाइडमध्ये ATGC वगैरे हे सिक्वेन्स आहे, हे सिक्वेन्स असेल की जीनचं सिक्वेन्स, न्यूक्लिक ॲसिड, अमायनो ॲसिड, हे सगळं आपण काय करू शकतो त्या ठिकाणी सिक्वेन्स, हे सगळे पार्ट आपण यूज करू शकतो. ओके, सो फर्स्ट हे न्यूक्लिक ॲसिड्स sequence database. Okay, the nucleic acid sequence database collect publicly available sequence of nucleic acid in the world. ओके, म्हणजे जेवढे न्यूक्लिक ॲसिडवरती आतापर्यंत सर्च केलेलं जे डाटा आहे, ओके, वेगवेगळ्या न्यूक्लिक ॲसिडच्या DNA वरती सर्च केलेलं जे डाटा आहे, दॅट इज न्यूक्लिक ॲसिड सिक्वेन्स डाटाबेस. आतापर्यंत जगामध्ये कुठल्या कुठल्या रिजनमध्ये कोणी कोणी रिसर्च केलेलं आहे न्यूक्लिक ॲसिडवरती.
So that is the nucleic acid sequence database. Okay. Again, there are three main type of such databases which exchange data on a daily basis. ओके. ह्याच्यावरती तुम्ही एन सी बी आयच्या वेबसाईटवरती गेलं, फॉर एक्झाम्पल EMBLवरती गेला किंवा DDBJ ह्या वेबसाईटवरती जर तुम्ही गेला ह्या लिंकवरती, सर तुम्हाला डिफरंट टाईप ऑफ डाटाबेसेस तुम्हाला वेगवेगळे एक्सचेंज झालेलं तुम्हाला बघायला मिळतं. कोणाला काही एखादं डाटा हवं असेल, फॉर एक्झाम्पल एखादं Arabidopsisच्या प्लांटवरती जर त्याला रिसर्च करायचं असेल तर त्याचं आतापर्यंत न्यूक्लिक ॲसिड डाटा बेसिस काय काय अवेलेबल आहे NCBIवरती, EMBLवरती किंवा DDBJवरती ह्या वेबसाईटवरती ते एक्सचेंज होतो. ओके. ते डाटाबेस त्यांना यूज करतो, त्याच्यावरती परत त्याला फर्दर रिसर्च करायचं असेल तर दॅट इज दी मेन न्यूक्लिक ॲसिड सिक्वेन्स डाटाबेसेस. ओके. सो अशा पद्धतीने ह्या वेबसाईटवरती आपल्याला हे डाटा एक्सचेंज झालेला आपल्याला डेली बेसिसवरती बघायला मिळतो. सो नेक्स्ट वन इज दी सेकंड वन इज द प्रोटीन सिक्वेन्स डाटाबेस. ओके. आपण डिफरंट टाईप ऑफ डाटाबेसमध्ये पहिल्यांदा आपण काय कव्हर करतोय, सिक्वेन्स म्हणजे जे सिक्वेन्समध्ये असतो इन्फॉर्मेशन मोस्टली, त्यामध्ये आयदर तुम्हाला सांगितलं की प्रोटीन असेल, न्यूक्लिक ॲसिड असेल, जीन्स असतील. ओके. हे सगळे सिक्वेन्समध्ये असतो, बरोबर की नाही. तर त्यामध्ये आपण प्रोटीन सिक्वेन्स डाटाबेसेस आपण बघणार आहोत. सो इट इज अ डाटाबेस ऑफ पब्लिक प्रोटीन सिक्वेन्स. ओके. प्रोटीन सिक्वेन्समध्ये काय, पब्लिक प्रोटीन सिक्वेन्स, फॉर एक्झाम्पल स्विस प्रॉट हा एक आहे. जसं की तुम्ही NCBIवरती गेलं तसं स्विस प्रॉटवरती जायचं. ओके. ऑफ युरोप हॅज बीन रिलीज्ड नियरली अबाउट 1,04,948 प्रोटीन सिक्वेन्सेस इन 2002. म्हणजे 2002 पर्यंत त्यांनी एवढ्या प्रोटीन सिक्वेन्स, अजून फर्दर आत्ता हे काय चाललं आहे 2022 चालू आहे इयर. भरपूर आत्तापर्यंत स्विस प्रोटनी काय केलं, नवीन नवीन जे प्रोटीन रिसर्च केलेलं जे डाटाबेसेस आहे, प्रोटीनचं डाटाबेस, वेगवेगळ्या लोक वेगवेगळ्या प्रोटीनवरती काम करतात, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये असणारे वेगवेगळे प्रोटीनवरती काम करतात. ते सगळ्या प्रोटीनचं डाटाबेस जे आहे ते ह्या स्विस प्रोटवरती तुम्हाला त्याचं 3D स्ट्रक्चर, त्याचं प्रायमरी, सेकंडरी, कंप्लीट डाटा इन्फॉर्मेशन जे आहे ते प्रोटीन सिक्वेन्स डाटाबेस ह्या स्विस प्रोटवरती आपल्याला मिळतो. सो हे आहे प्रोटीन सिक्वेन्स डाटाबेस. ओके. त्यानंतर थर्ड इज दी ॲनोटेड सिक्वेन्स डाटाबेस. Annotated sequence, what is meant by annotated sequence? So this type of database is used for identifying different function of unknown sequence. सगळ्यात महत्त्वाचं. ओके. डिफरंट फंक्शन ऑफ अननोन सिक्वेन्स. एक अननोन सिक्वेन्स आहे, एखादं DNAचा वगैरे, त्याचं फंक्शन काय आहे. ओके. एखादं DNA आहे, त्याचं सिक्वेन्स तुम्हाला सिक्वेन्सच माहीत नाही. ओके. मग त्याचं फंक्शन काय आहे, त्याला काय म्हणायचं, अनोटेड सिक्वेन्स. बाय डाटाबेस सिमिलरिटी सर्चेस, फॉर एक्झाम्पल EMBL, DDBJ, जीन बँकमध्ये आपण हे सर्च करू शकतो. अनोटेड सिक्वेन्स डाटाबेस म्हणायचं. ओके. डिफरंट फंक्शन ऑफ अननोन सिक्वेन्स. ओके. सो जीन बँक ऑब्टेन्ड मिलियन्स ऑफ सिक्वेन्सेस फ्रॉम मोर दॅन 18,000 ऑर्गॅनिझम. ओके. जीन बँकमध्ये जर तुम्ही गेला, ओके, आपण NCBIच्या वेबसाईटवर तुम्ही गेलं की तुम्हाला सगळं हे माहिती मिळतो. ओके. सो फोर्थ वन इज दी लो अॅनोटेड सिक्वेन्स डाटाबेस. ओके. अॅनोटेड सिक्वेन्स म्हणजे आपण बघितलं. मग आता ॲज अ वर्ड सजेस्ट लो अॅनोटेड सिक्वेन्स, दॅट मीन्स दिस डाटाबेस कंटेन रिसेंटली डिस्कवर्ड सिक्वेन्सेस विच इज व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स ऑफ न्यू जीन सिक्वेन्सेस. ओके. म्हणजे आत्ता रिसेंटली डिस्कवर केलेलं आहे. ओके. बट विच इज न्यू जीन सिक्वेन्सेस. ओके. फॉर एक्झाम्पल EST डाटाबेसेस. ओके. EST डाटाबेसेस हे काय आहे, न्यू जीन सिक्वेन्सेस त्या ठिकाणी माहिती तुम्हाला मिळतं. ओके. नेक्स्ट आहे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स डाटाबेसेस. ह्याच्यामध्ये सगळं तुम्हाला न्यूक्लियोटाइड जे आहेत ATGC एखादं सगळं, त्यामध्ये एखादं जीनचं सगळं सिक्वेन्स त्या ठिकाणी तुम्हाला न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स डाटाबेसमध्ये मिळतो. सो दिस आर द डिफरंट टाईप ऑफ डाटाबेसेस, दॅट इज सिक्वेन्स डाटाबेसेस. हे सगळे तुम्हाला सिक्वेन्समध्ये मिळतो. सिक्वेन्समध्ये प्रोटीन, DNA हे सगळे जे काही सिक्वेन्स आहेत त्या सिक्वेन्समध्ये तुम्हाला हे डाटा सगळं मिळतो. ओके. सो इन दिस वे वी हॅव कवर्ड what are the objectives of databases, objectives of bioinformatics and different type of databases, and in this lecture we covered only sequence databases. Okay. So in next lecture we will see what are the data organization. Okay. How data organize for studying of for the analysis of data analysis of in the bioinformatics.